फोटो मारा तुम्ही. सर्वप्रथम सर्व लिंगायत समाजाच्या सर्व मान्यवर माता भगिनी बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो. पण या ठिकाणी मला जे निवेदन दिलेलं आहे यामध्ये लिंगायत समाज हा धर्म वेगळा असावा, लिंगायत धर्म याची मागणी आपली एक आहे आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक दर्जा मिळावा. तर माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझा जो अभ्यास या काही वर्षातला आहे त्याप्रमाणे एकदा धर्म वेगळा म्हणून जर आपल्याला संमती मिळाली तर निश्चितपणे अल्पसंख्याक म्हणून आपल्याला दर्जा मिळणारच आहे. यात कोणतंही काही अडचण असल्याचं कारण नाही. या गोष्टीचं निवेदन स्वीकारत असताना मी आपल्याला एवढंच सांगेन की लिंगायत समाज हा निश्चितपणे हिंदू धर्मात आज कट्टरतेच्या माध्यमातून किंवा एक वेगळं आपलं एक काहीतरी वेगळी गोष्ट जपत या ठिकाणी वावरत आहे. अनेक लिंगायत समाजाचे या ठिकाणी माझे कार्यकर्ते देखील आहेत. मी आपल्याला खास करून आता आपली जशी या ठिकाणी पदाधिकारी तसं माझ्या लिंगायत समाजाचा रणजित वडगावकर म्हणून माझा व्यापारी सेनेचा शहर अध्यक्ष आहे, आपल्याला माहिती देखील असेल. त्यामुळे सातत्याने या समाजाच्या नागरिकांशी माझं उठणं बसणं असतं किंवा या भागातच माझ्या बरेच समाजाचे नागरिक आहेत. त्यामुळं मला आजपर्यंत काही ह्या आपल्या मागणीची कल्पना कधी नव्हती. जैन समाजाची अशी माझ्याकडे एकदा मागणी आली आणि आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल मला माहीत नाही की ह्या सर्व गोष्टी पूर्णत्वास आणण्यासाठी केंद्र शासनाचा एक आयोग आहे. तर यामध्ये आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे केंद्रीय जनगणना आयुक्त यांच्याकडे पाठवून धर्माचे वेगळं विषय आहे. पण हे आयोग ज्यावेळी मुंबईला सह्याद्री अतिथीगृहामध्ये आलो होतो त्यावेळी जैन समाजाच्या वतीनं मी त्या ठिकाणी म्हणणं आपलं मांडलं होतं आणि तातडीनं जैन समाजाला मग अल्पसंख्याक दर्जा आता दिला गेलेला आहे. यासाठी मी स्वतः फार प्रयत्न केले होते. एक आपल्याला यश आलं, त्या यशाच्या धर्तीवर आपल्याला या गोष्टीसाठी निश्चितपणे प्रयत्न करता येईल. आता काय तातडीनं कोणतं अधिवेशन नाही किंवा सर्वच जण आता निवडणुकीच्या आपल्या गडबडीत आहेत. येणारी जी काही विधानसभेचं अधिवेशन जुलै महिन्यातलं असेल त्या अधिवेशनामध्ये सुरुवात आपण या गोष्टीसाठी करूया. निश्चितपणे माझा तारांकित प्रश्न असेल किंवा आपण ज्याप्रमाणे सूचित केलेला आहे राज्य जनगणना आयुक्त यांनी केंद्र शासनाकडे किंवा केंद्रीय जनगणना आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा असं आम्ही सूचित करायचं आहे. निश्चितपणे माझ्या पत्रावर मी तातडीनं म्हणजे अधिवेशनात तर आवाज उठवीनच पण तातडीने ह्या एक 8 दिवसामध्ये या राज्य जनगणना आयुक्तांच्याकडं याविषयी माझं पत्र गेलेलं असेल. किंबहुना त्यासाठी केंद्र शासनाकडे किंवा केंद्रीय जनगणना आयुक्त यांची देखील मी माहिती घेतो आणि यांच्याकडे देखील माझा पत्रव्यवहार करतो आणि त्याची कॉपी तुम्हाला मी तातडीनं देतो. म्हणजे आपल्याला ऍक्च्युली या प्रश्नाला जे माझ्या माध्यमातून तुम्हाला काही माझ्याकडून अपेक्षा आहे त्याची प्रत्यक्षात सुरुवात मी या 8 दिवसाच्यात करतोय. मला आपल्या या ठिकाणी फोन नंबर असतीलच कुणाही फोन नंबर मिळाला तर मी आपल्याला फोन करीन. माझं काम झाल्यानंतर तुला आपण कॉपी या ठिकाणी घेऊन जावा. ही प्रत्यक्षात सुरुवात होईल आणि त्यानंतर मग आपण
बघू अल्पसंख्याक दर्जा वगैरे त्यासाठी आयोग आहे ते मग सह्याद्री अतिथीगृहाला मिटिंग असेल त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी बोलवलं जाईल, तुम्ही त्या ठिकाणी या, तुमच्या वतीनं मी म्हणणं मांडेन. तुमच्यातली काही मंडळी ज्या आपल्या कशा करता आपल्याला वेगळं धर्म म्हणून स्थान पाहिजे किंवा अल्पसंख्याकांचा दर्जा का पाहिजे, की पूर्वीचा इतिहास या सगळ्या गोष्टी तिथं सांगाव्या लागतात. कारण त्या ठिकाणी फार आलेली सगळी विद्वान माणसं असतात, म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टाचे जज वगैरे अशी ती समिती मोठ्या प्रमाणात तिथं आलेली असतात. त्यांच्यासमोर मांडणी करणं फार महत्वाचा विषय असतो. आणि आम्ही जैन समाजाची ज्यावेळी मांडणी केली तेव्हा जैन समाजाचे सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्यावर अभ्यास केला, 2-3 मिटिंग केल्या आणि त्यानंतर मग ही मांडणी केली आणि त्यानंतर मग त्याला यश आलं. अगदी अशाच ट्रॅकवर आपल्याला जावं लागेल असं मला वाटतंय. जरी काय आज तुम्हाला लगेच मी यावेळी 2 महिन्यात होईल 4 महिन्यात होईल असं मी काय बोलू शकत नाही. या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत किंवा आयोगाच्या पुढे मांडणीनंतर तो आयोग निकाल देईल त्यावरच या गोष्टी अवलंबून आहेत. तर ज्या पद्धतीने तुम्ही माझ्याकडे आलेला त्या पद्धतीनं सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्याला जोर लागणं गरजेचं आहे. मी तर प्रयत्न करतोय, सर्वांना आपण असं निवेदन द्यावं आणि जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला हे घडून आणता येईल तेवढा माझा प्रयत्न राहील. एवढंच मी आपल्याला आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आवडतं.